नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे तमाम लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे। महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत होणार जमा, पोर्टलवरती नवीन सूचना, सर्व माहिती सविस्तर पाहूया। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला न चुकता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शासनाकडून येणाऱ्या सर्व लेटेस्ट अपडेट लाभार्थ्यांना वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया महत्त्वपूर्ण माहिती। नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत होणार जमा। आता तारीख पाहण्यापूर्वी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना जे अनुदान वाढवण्यात आलेलं आहे, विशेष म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना जे अर्थसहाय्य वाढवण्यात आलेलं आहे, 3 सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आणि 1000 रुपयाची वाढ करण्यात आली। मागच्या महिन्यामध्ये याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली। लाभार्थ्यांना 1,500 ऐवजी 2,500 रुपये जमा झाले। आता ज्या लाभार्थ्यांना मागच्या महिन्यामध्ये वाढीव अनुदान मिळालेलं नाही त्यांना 1000 रुपये वाढीव अनुदान, त्यासोबतच या महिन्याचा 2,500 रुपयाचा हप्ता, एकूण 3,500 रुपये खात्यामध्ये जमा होणार याचीही माहिती आहे। तर ती सर्व माहिती आपण जाणून घेऊया। त्यापूर्वी कुणाकुणाला पैसे आलेले आहेत मागच्या महिन्यातले आणि कुणाकुणाला आले नाहीत त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे। पहा आता मेन आणि महत्त्वाची माहिती, नोव्हेंबरचा हप्ता। तुम्हाला माहीत आहे काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्यासाठी लाभार्थ्यांना अशा प्रकारचा एक शासन निर्णय जारी करण्यात आला। 30 सप्टेंबरचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार नोव्हेंबरचं जे अर्थसहाय्य आहे ते DBT पोर्टलद्वारे वितरण करण्यासंदर्भात या शासन निर्णयाच्या माध्यमातून GRच्या माध्यमातून माहिती देण्यात आलेली होती। निधी मंजूर झालेला होता आणि जो निधी मंजूर झालेला आहे त्याच निधीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येत आहेत। आता पहा, साधारणपणे अपेक्षित होतं 5 तारखेला पैसे येणं, कारण 30 तारखेला हा GR आलेला आहे। इथं पाहू शकता 30 ऑक्टोबरचा GR आहे। 5 तारखेला अपेक्षित होतं, 5 तारीख गेली। 6 तारखेला अपेक्षित होतं पैसे येणं, 6 तारीख देखील गेलेली आहे। त्यानंतर 7 तारीख संपलेली आहे। आज 8 तारखेला सुद्धा लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीत। आता पोर्टलवर लाभार्थ्यांसाठी सूचना, पोर्टलवरती मेसेज आणि त्यानंतर लाभार्थ्यांना पैसे मिळतात। ही माहिती तुम्हाला आहे का हे अगोदर सांगा, कारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना इतर योजनेच्या लाभार्थ्यांप्रमाणे त्या विभागाचा म्हणजे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून ट्विट करत, पोस्ट करत माहिती देण्यात येत नाही। जसं की उदाहरणार्थ लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सूचना करण्यात येते, माहिती देण्यात येते की तुम्हाला या तारखेपासून हप्ता जो आहे तो वितरण होणार आहे। आता प्रत्यक्ष त्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात येते, परंतु आपल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत यांना मात्र अशा प्रकारची सूचना पोर्टलवर पाहण्यास मिळते। कुणी वैयक्तिक व्यक्ती सूचना देत नाही, ऑफिशियल सूचना देत नाही, तर पोर्टलवरती एक SMS येतो, नोटिफिकेशन येते की पोर्टल या ठराविक वेळेपर्यंत बंद राहणार आहे आणि कारण लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असणार आहे त्यामुळे पोर्टल बंद राहणार आहे। आणि ज्यावेळेस असा मेसेज येतो त्याच वेळेस लाभार्थ्यांना पैसे पडायला सुरुवात होते। त्या तारखेपासून म्हणजे जी तारीख दिलेली आहे, जो वेळ दिलेला आहे त्याच वेळेमध्ये पैसे जमा होतात। आता 5 तारखेला मेसेज आला नाही, 6 तारखेला मेसेज आला नाही, 7 तारखेला मेसेज आला नाही, 8 तारखेला सुद्धा मेसेज आलेला नाही। आता मग उद्या 9 तारखेला हा मेसेज म्हणजे मेसेज पडणार का, लाभार्थ्यांना पैसे मिळतील का? तर उद्या आहे संडे, रविवारची सुट्टी आहे। जर आज संध्याकाळी मेसेज आला तर उद्या पैसे पडायला सुरुवात होईल, परंतु जर आज मेसेज आला नाही तर उद्या देखील शक्यता खूप कमी आहे मेसेज येण्याची।
आता लाभार्थ्यांना नोव्हेंबरचा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार, पोर्टलवर तारीख या संदर्भातली माहिती पाहूया. तर पोर्टलवर जोपर्यंत तारीख येत नाही तोपर्यंत लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत. हा मुद्दा क्लिअर आहे. अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. यांना पैसे आले, त्यांना पैसे आले, कुणालाच पैसे आलेले नाहीत. नोव्हेंबरचा हप्ता अद्यापपर्यंत जमा झालेला नाही. आता संध्याकाळपर्यंत वाट पाहायची आहे. उद्या पैसे म्हणजे उद्या मेसेज आला तर खूप चांगली गोष्ट आहे. पैसे पडायला सुरुवात झाली तर खूप चांगली गोष्ट असणार आहे. लाभार्थी खुशच होणार आहेत. परंतु एक अंदाज आहे, सोमवारपर्यंत आपल्याला या हप्त्याची वाट पाहावी लागणार आहे. कारण उद्या आहे सुट्टीचा दिवस, त्यामुळे सोमवारपर्यंत वाट पाहावी लागू शकते. आणि त्या अगोदर जर अशा प्रकारचा मेसेज आला पोर्टलवरती की लाभार्थ्यांना या वेळेमध्ये या तारखेपासून या तारखेपर्यंत पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे, तर मी तुम्हाला तात्काळ कळवणार आहे. त्यामुळे काय करायचं आहे, चॅनलला न चुकता सबस्क्राईब करायचं आहे आणि अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना आणखी नोव्हेंबरचा हप्ता कुणाला जमा झालेला नाही.